मुळात ही इज व्हेरी शाय आणि मग लोकांना असं वाटतं की मी त्याला डॉमिनेट करते. दॅट्स नॉट अ ट्रू थिंग. तू सांग प्लीज. कॉन्ट्रोवर्सीबद्दल एकच मी नेहमी बोलते, मी सच्ची आहे ना, मला माहिती आहे ना मी काय केलं. इट इज नॉट अफेक्टिंग. याचं खूप आहे रे, असं केलं की कॅरेक्टरमध्ये, असं केलं की कॅरेक्टरच्या बाहेर. कधी कधी डाऊट येतो नवरा आहे की नवरा असल्याची ऍक्टिंग. मूल असणं किंवा नसणं हा मुद्दाच नाही आहे आमच्यामध्ये. आपण ते सांभाळायला केपेबल आहोत का? सो हा वेगळ्या गाडीने गेला, त्या दिवशी मी वेगळ्या गाडीने गेले. मी क्रॅक्ड 5 मोस्ट इम्पॉर्टंट डील्स ऑफ आवर करिअर. घरी आलो, भांडण कंटिन्यू. कारण की त्याचं दॅट्स हाऊ प्रोफेशनल ही इज. आणि याच्या घरचे पण नाही ॲक्च्युली. नाही मला सांगू दे. इतकं मला त्याने पॅम्पर करून ठेवलंय. हा ब्रह्मांडात भारी तिरामिसू बनवतो. म्हणजे मी जर मिस करत असले आणि याला मेसेज करायचा असला तर मी हा मेसेज करते, तिरा मिस यू. आणि जवळपास 150 टॅप्स तिथे आले रे. आणि त्यांचं ते सगळं सुरू झालं आणि वी वर लाईक, नॉट बिकॉज की आम्ही वडापाव खाताना एक्सपोज होऊ, पण आता जायचं कसं? एवढ्या चांगल्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलता रे. म्हणजे इट स्टील हॉन्ट्स मी. ह्याची टॉप प्रायोरिटी म्हणजे मॉरल्स, एथिक्स आणि मग मी येते. म्हणजे कामाच्या बाबतीत पण एखादा मोठा डिरेक्टर तू तुझ्या घरी जर का मॉरली एथिकली काहीतरी रॉंग आहे, फाटा. तो माझा डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट, जिम ट्रेनर आणि मॅनेजर आधी, आणि मग तो माझा नवरा आहे. ही कंप्लेंट आहे मला त्याच्याबद्दल. 10 करोड लोकांना कळायला पाहिजे. जेव्हा केव्हा आम्ही दुबईला जातो ना, त्या अबकडं रेस्टॉरंटमधली ती जी XYZ डिश आहे, भन्नाट. आणि मॅनेजर बघते, बघ तू अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल विचारलं नाही सांगणार आहे. टाइमलाईन्स आहेत, कळेल तुम्हाला सगळ्यांना.